लाडकी बहीण योजना खरंच बंद होणार का? लाडकी बहीण योजनेमध्ये कालपासून एक मेसेज सर्वत्र फिरतोय. यामध्ये लाडकी बहीण योजना बंद करा असे मुंबई उच्च न्यायालयाने सांगितल्याबाबतचे बोलले जात आहे. खरं तर हा नक्की विषय संपूर्ण काय असणार आहे आणि सर्व गोष्टी उठून सुटून लाडक्या बहिणींवरच का येत आहेत? महिलांसाठी चांगल्या चालू असलेल्या योजनेवर अनेक जण का सारखे ताशेरे ओढत आहेत असा प्रश्न राज्यातील सर्व महिलांना पडला आहे. आम्हाला एकतर महिन्याला 1500 रुपये मिळत आहेत. हे 1500 कधी येणार याची महिला वाट पाहत आहे. परंतु या अधून मधून अशा पद्धतीने येणाऱ्या बातम्या असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीने येणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील त्यामुळे महिलांना नेहमीच संशय त्या ठिकाणी टेन्शन मध्ये येतात की खरंच आमची योजना आता बंद होईल का? आमच्या योजनेचे पैसे कधी येणार? कारण एकीकडे आपण पाहतोय की आता लाडक्या बहिणी सर्व मार्च महिन्याच्या आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण मागील महिन्यामध्ये पार पडले होते आणि त्यानंतर आता लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे एप्रिल महिन्याचे पैसे एकत्रित वितरण केले जाणार आहे. त्या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींची मागणी नवीन ई केवायसी बाबत अजूनही आहे आणि ई केवायसी दुरुस्तीसाठी लाडकी बहीण योजनेमध्ये 30 एप्रिल पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या सर्व गोष्टी सुरू असताना अचानक अधूनमधून अशा कुठल्या गोष्टी किंवा बातम्या काय येत आहेत आणि यामुळे अनेक लाडक्या बहिणी वारंवार विचारतायत की खरंच आमची योजना आता बंद होईल का किंवा आमचे हे महिन्याला मिळणारे 1500 रुपये बंद होणार का? काय तर चला याबाबतची माहिती नक्की जाणून घेऊया. नक्की हा संपूर्ण विषय काय आहे ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे घाबरून जाण्याची कोणतीही काळजी नसते. लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेसाठी मागील म्हणजे आता मार्च महिन्यांमध्ये जो अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले त्या बजेटमध्ये पुढील वर्षभरासाठी निधीची तरतूद केल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यासोबतच महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील या बातमीला दुजोरा देऊन लाडकी बहीण योजना पुढील वर्षभर अगदी व्यवस्थितपणे चालेल. त्यासोबत आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं की लाडकी बहीण योजना कोणत्याही प्रकारे बंद केली जाणार नाही. लाडकी बहीण योजना पुढील वर्षभर किंवा जोपर्यंत महायुती सरकार आहे सत्तेत आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना चालू राहील. लाडक्या बहिणींना दिलेली सर्व आश्वासने आम्ही वेळोवेळी पूर्ण करून लाडक्या बहिणींच्या निधीमध्ये देखील वाढ करू आणि असे असतानाच मग हा नक्की विषय काय आहे तर हा विषय अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला समजून सांगतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून या सर्व योजनांबाबतची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने देण्याचं काम मी करत राहीन. आपण करतो. तर लाडक्या बहिणींनो, नक्की मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला काय सांगितलं की सुनावले. चला लगेच माहिती घेऊया. तर लक्षात घ्या, राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांकडे निधी बळकावला जात असताना दुसरीकडे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या पैशासाठी सरकारी तिजोरीत खडखडाट असल्याबाबत म्हणजे निवृत्त कर्मचाऱ्यांना जी पेन्शन मिळते ते पेन्शन काही दिवसांपासून किंवा काही महिन्यांपासून अनेक लाभार्थ्यांना मिळाले नसल्याचे समजत आहे आणि मग त्या लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी तक्रारी केल्या आणि या तक्रारीवर त्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाने काय सांगितलं की सरकारकडे इतर ज्या योजना आहेत म्हणजे त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, अशा सर्व योजनांसाठी सरकारकडे पैसे उपलब्ध आहेत. मग या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी सरकारकडे पैसे उपलब्ध नाहीत का? आणि यावर बोलताना मग त्यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त करत काय म्हटलं की जर कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी तुमच्याकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण सारख्या योजना बंद करा. अशा शब्दात न्यायालयाने राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारे लाडकी बहीण योजना बंद होण्याचा विषय नाही. लाडकी बहीण योजना योग्य पद्धतीने सुरू आहे आणि यामुळे लक्षात घ्या एवढाच काय तो विषय होता. यामध्ये फक्त मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला सांगितलं की जे पेन्शन धारक आहे त्यांना त्यांची पेन्शन योग्य वेळी द्या. इतर ज्या योजनांना तुम्ही खर्च करताय तो खर्च कमी करा, परंतु लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांना जास्त पैसे घालवण्याऐवजी या निवृत्ती वेतन ज्यांना सुरू आहे तर त्यांना तुम्ही वेतन वेळेवर द्या. बाकी वेगळा काही यामध्ये मुद्दा नाहीये. यावर अनेकांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना बंद होईल किंवा न्यायालयाने सांगितलं वेगळं काही नाहीये. लाडकी बहीण योजना अशी सुरू राहणार आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये नक्कीच महिलांची संख्या किंवा लाभार्थ्यांची संख्या घटली आहे, परंतु योजना बंद होण्याचा कुठलाही प्रकारचा विषय नाही. त्याच्यामुळे ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळतात टेन्शन घेण्याची गरज नाही. तुमचे योजनेचे पैसे त्याच पद्धतीने सुरू राहणार आहे. तुमची ई केवायसी दुरुस्त राहिली असेल तर 30 एप्रिलच्या आधी तुमची ई केवायसी दुरुस्ती करून घ्या. अंतिम मुदत आहे 30 एप्रिल नंतर लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही तुमची ई केवायसी दुरुस्ती करू शकणार नाही. त्याच्यासोबत अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे नवीन ई केवायसी याबाबत सरकारला वारंवार विचारलं जात आहे, परंतु नवीन ई केवायसी बाबतचा निर्णय अद्याप तरी झालेला नाही. म्हणून जेव्हा नवीन ई केवायसी बाबत कोणतीही अपडेट येईल किंवा लाडकी बहीण योजनेच्या हप्ते वितरणाची कोणतीही अपडेट येईल, GR येईल, तेव्हा तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवर त्याची योग्य पद्धतीने माहिती मिळेल. त्यामुळे तुम्ही माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला
लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.